नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। विधानसभेची निवडणूक 2 ते 3 महिन्यांवर आली आहे, त्यामुळे आता जुमल्यांचा पाऊस पडणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय। दरम्यान लाडकी बहीण योजना चांगली आहे, मात्र त्यामध्ये अटी शर्ती टाकल्यात। खरंच योजना किती महत्त्वाची यावर सध्या अभ्यास सुरू आहे। यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये, योजनेचं स्वागत केलं पाहिजे, असं आज पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या। लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यंदा वारीत सहभागी होऊन वारकऱ्यांसोबत महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार आहेत। 13 किंवा 14 जुलैला ते या वारीत सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलंय। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आशीर्वाद घेणार असल्याचं काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले। यावेळी ते काही अंतर पायी चालून वारकऱ्यांसोबत राहतील। महाराष्ट्रातील खारघर येथे महाराष्ट्र भूषण येथे सोहळ्यात घडलेली चेंगराचेंगरी असो किंवा हाथरसमध्ये घडलेली घटना, हे सर्वजण अंधश्रद्धेचे बळी आहेत। या अंधश्रद्धेला देशातील राज्यकर्तेच खतपाणी घालतायत। देशातील राजकारणीच बुवा आणि महाराजांना प्रतिष्ठा देतात, त्यामुळे असल्या सर्व घटना घडतायत। देशाचा पंतप्रधानात सर्वात मोठा बुवा, इथूनच भोंदीगिरी सुरुवात होते, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली। विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या असताना मुंबईत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गुप्त भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। विशेष म्हणजे या बैठकीला हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार देखील उपस्थित होते। अब्दुल सत्तार यांच्या मुंबईत येथील बंगल्यावर सदर बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। निवडणुकीदरम्यान खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि संतोष बांगर यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती, पण निवडणुकीनंतर हे नेते एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। या बैठकीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी 6-7 महिन्यानंतर मोठी कारवाई केली आहे। पुणे पोलीस दलातील 2 कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले। आतापर्यंत या प्रकरणात पोलीस दलातील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होतं, परंतु चौकशीत दोषी आढळल्यानंतर 2 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले। या प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसह एकूण 15 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील तब्बल 3150 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले। वसंत मोरे आता भविष्याच्या दृष्टीने लवकरच एका नवीन राजकीय पक्षात प्रवेश करू शकतात। वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे प्रमुख नेते होते। वसंत मोरे आज मुंबईत एका मोठ्या नेत्याची भेट घेणार आहेत। नवीन पक्षात प्रवेश या दृष्टीने त्यांच्या या भेटीकडे पाहिलं जाते। मग घेऊ द्या ना, काय हरकत आहे घ्यायला? कार्यकर्ते एका पक्षाचे लोकसभा लढली, पुण्यात त्यांचं सामाजिक कार्य, राजकीय कार्य चांगलं आहे। आज दुपारी ते भेटतायत उद्धव ठाकरे साहेबांना, खरं आहे, आणि लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील, हे सुद्धा तितकंच खरं आहे। भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी म्हणजेच काल रात्री 9 वाजता दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं। वाढत्या वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावली। रुग्णालयात ते सध्या डॉक्टर विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत। रात्री 11च्या दरम्यान रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र त्यांना गुरुवारी देखील रुग्णालयात थांबून उपचार घ्यावे लागणार आहेत। अडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळे गेल्या आठवड्यात ही 27 जूनला त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, वाई, जावळी, सातारा, कराड या तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य पूर, दरड कोसळणे, अन्य दुर्घटनांना तत्काळ प्रतिसाद देणे, शोध व बचाव कार्य राबवणे अशा कार्यांसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात NDRFचे पथक दाखल झालेत। जिल्ह्यातील आपत्कालीन घटनांसाठी आम्ही सज्ज असून देव करो ही दुर्घटना होऊ नये असे मत या टीममधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले।
जालना जिल्ह्यात मागील 24 तास सरासरी 8.80 मिलीमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पावसाची नोंद घनसावंगी तालुक्यात 18.40 मिलीमीटर तर त्याखालोखाल अंबड तालुक्यात 16.20 मिलीमीटर एवढी झाली आहे। मागील वर्षाच्या पावसाच्या तुलनेत झालेला पाऊस हा जास्त आहे। जालना जिल्ह्याची वार्षिक सरासरी 603.10 मिलीमीटर एवढी असून 1 जून पासून आजपर्यंत जिल्ह्यात 36.36% पाऊस झाला आहे। इंडिया चॅम्पियन्स टीमने वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीग स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे। इंडियाने इंग्लंडवर सलामीच्या सामन्यात 3 विकेट्सनं मात केली आहे। मात्र इंग्लंड चॅम्पियन्सला इंडियन चॅम्पियन्सला विजयासाठी 166 धावांचं आव्हान होतं आणि इंडियाने हे आव्हान 6 चेंडू राखून 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलंय। टीम इंडियाला विजयासाठी 6 धावांची गरज असताना बर्थडे बॉय हरभजन सिंग याने 6 ठोकला आणि हरभजनने यासह टीम इंडियाला विजयाच्या रूपात बर्थडे गिफ्ट दिलं। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा न्यूज अँड कट।